नमस्कार महाराष्ट्रातील सर्व बी एड धारकांनो, ज्यांनी टी ई टी परीक्षा दिलेली आहे अशा सर्वांना आणि सर्व शिक्षक मंडळींनो, कारण ही परीक्षा जी आहे ती सर्व शिक्षक मंडळींनी दिली होती, प्राथमिक शिक्षक मंडळाने. तर आजचा विषय आहे की प्राथमिक उत्तरपत्रिका कधी येणार आणि टी ई टीचा निकाल कधी लागेल, त्याबद्दल मी सांगणार आहे. पहा, टी ई टी परीक्षा जी आपली 13 नोव्हेंबर 2025ला झालेली आहे. 13 नोव्हेंबरपासून आज 18 डिसेंबर 23 नोव्हेंबरपासून 18 आज तारीख आहे. 23 आणि 7 30 दिवस आणि हे 18 म्हणजे 25 दिवस जवळजवळ झालेले आहे. तरीही प्राथमिक स्वरूपाची जी उत्तरपत्रिका आपल्याला मिळाली नाही, जी की आत्तापर्यंत आपला इतिहास जर पाहिला आपण टी ई टी परीक्षेचा, जे की 10 दिवसाच्या आत आपल्या महाराष्ट्र राज्य ही टी ई टीची उत्तरपत्रिका जाहीर करतात. महाराष्ट्र राज्यात परीक्षा परिषद पुणे तर्फे ही परीक्षा जाहीर केल्या जाते. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या दिवशी परीक्षा जाहीर केल्या जाते टी ई टी परीक्षा झाल्याच्या नंतर. जसं की काही राज्यात त्या दिवशीच उत्तरपत्रिका जाहीर केल्या जाते रात्री, काही राज्यात 8 दिवसात, काही राज्यात 4 दिवसात, काही राज्यात 10 दिवसात. पण शक्यतो 10 दिवसात ही उत्तरपत्रिका आपल्या महाराष्ट्र राज्यात येते, पण अजूनही आली नाही. एक संभावित डेट म्हणून आपण बऱ्याच वेळेस सांगितलेली आहे, पण त्या संभावित दिनांकाला पण ती परीक्षा आली नाही. ती उत्तरपत्रिका आपल्याला जाहीर झालेली नाही. आता जे आपण सांगत असतो की ह्या तारखेला परीक्षाचा निकाल लागणार आहे किंवा ह्या तारखेला उत्तरपत्रिका येणार आहे, ते मागच्या परीक्षेच्या अंदाज घेऊनच आपण सगळं सांगतो. मागच्या उत्तरपत्रिका कधी आलेल्या आहेत आणि निकाल कधी लागलेला आहे, किती दिवसाच्या नंतर निकाल लागलेला आहे. आता जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रात जे टी ई टीचे एक्झामचे रिझल्ट आहेत ते एका महिन्यावर लागलेले आहेत बऱ्याच वेळेस. त्या अकरानंच मी सगळं सांगत राहतो. काही जणांच्या निगेटिव्ह कमेंट्स येतात, माहिती नाही, काही नाही, पण त्या सर्वांना मी सांगू इच्छितो, आपण एक्झॅक्टली डेट तर नाही सांगू शकत कोणती, कारण एक्झॅक्ट डेट ही फक्त परीक्षा परिषद पुणेच सांगू शकते. पण मागच्या परीक्षेचे अंदाज कधी आला, काही नाही, ते पण आपल्याला माहिती राहतं. कारण मी टी ई टी परीक्षा सुरू होण्याच्या आधीपासूनच टी ई टी परीक्षेचे वेगवेगळे प्रश्नपत्रिका, त्याचं मार्गदर्शन कसं सॉल्व करायचं ते आपल्या चॅनल थ्रू होत राहतं आणि विदाऊट एनी कॉस्ट, म्हणजे कोणत्याही प्रकारचे आपल्या चॅनल थ्रू चार्जेस नसतात. स्पेशली गणित, इंग्रजी, मराठी हे विषय राहतात. त्यातल्या त्यात गणिताचा विषय आपण एकदम सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या घटकावर आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतो. त्याचप्रमाणे मागच्या ज्या सराव परीक्षा नाही तर मागचे जे प्रश्नपत्रिका झालेले आहेत टी ई टीच्या, त्याचे पण उत्तर तुम्ही कसे लिहायला हवे होते, काय लिहायला हवे होते, शॉर्टकटमध्ये कसं, लॉंगकटमध्ये कसं, ते सर्व गोष्टी आपण सांगण्याचा प्रयत्न आपल्या चॅनल थ्रू होत राहतो. त्या मागच्या परीक्षा ज्या झाल्या त्याच्यानुसारच मी अंदाजपत्रक सांगत असतो. असो, कधी मी स्टॉप करतो, पण कधी बऱ्याच जण प्रतीक्षा करत असतात, मेसेज करतात. काही जण निगेटिव्ह कमेंट्स मी सांगितलं, त्यामुळे व्हिडिओ बनवायची इच्छा होत नसते डेली. फक्त डेली त्याच लोकांकरिता मी, म्हणजे विद्यार्थ्यांकरिता किंवा परीक्षार्थीकरिता मी बनवतो, जे की माझ्या व्हिडिओची प्रतीक्षा करत असतात, जे रोज
अपडेट्स घेऊ शकत नाही, वेगवेगळे न्यूजपेपर वाचू शकत नाही, रोज रोज न्यूज चॅनेल पाहू शकत नाही किंवा वेबसाईटवर जाऊन पाहू शकत नाही. गुगलवर सर्च आजकाल सगळं भेटून जातं. तर एक कुठेतरी रोजच्या रोज कोणी माहिती देते का, त्या आकारानं त्यासाठीच मी रोजच्या रोज माझे अपडेट्स राहतात. ह्या सर्व गोष्टीवर माझी नजर राहते आणि एकंदरीत भरपूर जणांची रिक्वेस्ट असते की सर तुम्ही रोजच्या रोज सांगता, त्याच्यामुळं आम्हाला आमचा थोडासा वेळ वाचतो, कारण रोजच्या रोज आम्हाला पाहणं होत नाही कधी रिझल्ट लागला का नाही लागला. कारण आपल्या चॅनेल थ्रू ते लगेच सांगितलं जाईल, जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा नक्कीच सांगितलं जाईल. फक्त एक अंदाज म्हणून ही जी प्राथमिक स्वरूपाची उत्तरपत्रिका त्याबद्दल मी सांगतो की ती 21 डिसेंबर 2025 ह्या रोजी येण्याची शक्यता आहे. कारण आपल्यापैकीच काय बऱ्याचशा जणांनी मला ती तारीख सांगितलेली आहे. त्यांनी परीक्षा परिषद पुणे इथे मेलद्वारा त्यांनी ती मेल केलं तर त्या मेलला त्यांना उत्तर देण्यात आलेलं आहे. 25 तारखेच्या आसपास 21 तारखेच्या आसपास किंवा त्याच्या आधी किंवा त्याच्या एखादा मागं पुढं होऊ शकतो दिवस, त्या दिवसाच्या आसपास तुम्हाला हा निकाल जो निकाल नाही, प्राथमिक स्वरूपाची उत्तरपत्रिका तुम्हाला भेटेल. आता प्राथमिक स्वरूपाची उत्तरपत्रिका आल्याच्या नंतर त्याला 8 दिवस लागतात. त्यांची अंतिम उत्तरपत्रिका कमीत कमी 8 दिवस तरी लागतील, अंतिम उत्तरपत्रिका, आणि त्याच्यानंतर मग निकाल जाहीर होतो. ह्या सर्व प्रोसेसला म्हणजे निकालाला अजूनही बराचसा अवधी बाकी आहे की नाही. जोपर्यंत प्राथमिक उत्तरपत्रिका येत नाही तो त्याच्यानंतरच आपण काहीतरी भाष्य करू शकतो की आपली अंतिम जो निकाल आहे तो कधी येणार. पण एकदा काय प्राथमिक उत्तरपत्रिका आली तर त्यावरून आपल्याला अंदाज घेता येतो की आपल्याला मार्क किती पडणार आहेत आणि आपण पास होणार आहेत का. कारण वेगवेगळ्या चॅनेल थ्रू माझे पण काही ॲन्सर शीट मी टाकलेल्या होत्या, ते जाणून आपण घेतलं. पण जोपर्यंत TETच्या अधिकारिक वेबसाईटवर तुम्हाला ॲन्सर शीट नाही भेटत तोपर्यंत तुम्हाला ती मार्क पण गृहीत धरल्या जात नाहीत. ठीक आहे, आपण फक्त हे वेगवेगळ्या चॅनल थ्रू आपण कन्फर्म केलं ते त्याच्यापैकीच असू शकतात, पण एक 2-3 मार्काचा इकडे मागे पुढे राहू शकतो असा अंदाजा धरून चला. पण ज्यांना 95 मार्कच्या वरी आहेत ओपन कॅटेगरी आणि जे रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 87-88 पेक्षा वरी याचे गॅरंटेड पास झाले असे समजून घ्या. कारण एखादा 2-3 प्रश्न मागे पुढे चुकण्याची शक्यता प्रत्येक क्लासेसची राहण्याची शक्यता राहते. एखादा प्रश्न 2 प्रश्न, पण जास्त 5 प्रश्न तर राहण्याची शक्यता नसते. सर्वच जण एक्सपर्ट असतात आपल्या फील्डमध्ये, त्यांनीच उत्तर दिलेली असतात. त्याच्यामुळे तुमचा निकाल जो आहे तो मला वाटतं माझ्या फक्त एक तर्क म्हणूनच, कारण मी मागच्या जे आलेले आहेत TET, मी तुम्हाला आधी सांगितलं की TETचा रिझल्ट 1 महिन्यात लागतो. पण अजूनही आपली प्राथमिक स्वरूपाची उत्तरपत्रिका आली नसल्यामुळे हा विलंब होऊ शकतो. पण हा विलंब मला वाटतं की 10 जानेवारीच्या आसपास तुमचा निकाल लागू शकतो. बऱ्याच जणांच्या अशा कमेंट राहतात की सर CTETचा फॉर्म मग आता भरावं की नाही भरून टाका. एखादा परीक्षा एक्स्ट्रा दिली तुम्ही, काही हरकत नाही, आहे की नाही. त्याच्यामुळे CTET परीक्षा भरून द्या. पास झालं तर काय तुम्ही परीक्षा जरी पुन्हा दिली तरी हरकत नाही. परीक्षा फीस जाईल तेवढं आहे. सध्याच्याला एवढंच. काही नवीन अपडेट्स असलेलं तर मी तुमच्यापर्यंत घेऊन येईलच. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या सहकार्यापर्यंत, मित्रपरिवारापर्यंत शेअर करा आणि असाच तुमचा सपोर्ट आपल्या चॅनेलला राहू द्या. सध्याच्याला एवढंच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.